माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदानाला अवघे 2 दिवस उरले आहेत आणि मोठ्या प्रमाणात सहकार बचाव पॅनेल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या श्री निळकंठेश्वर पॅनेल यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत। आपण माळेगाव सहकारी साखर कारखाना आहे येथे या गोडवानापाशी आहोत। काही दिवसांपूर्वी जे चंद्रअण्णा तावरे आहेत यांनी सांगितलं होतं की 60,000 पोती साखरेची भिजलेली आहेत, परंतु वेळोवेळी हा आरोपाचं खंडन केलं जात होतं। खऱ्या अर्थाने काल चंद्रअण्णा तावरे हे या गोडवानापाशी आले आणि त्यांनी साखर भिजलेला सांगितलं आणि खऱ्या अर्थाने दाखवण्याचा प्रयत्न देखील केला। आणि आता आपण पाहू शकता की या गोडवाना शेजारी ही साखरेची थापी आहे आणि आपण पाहू शकता की काल येथे चंद्रअण्णा तावरे आले होते आणि खऱ्या अर्थाने आता जे माळेगाव साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आहेत केशव बाप्पू जगताप हे देखील साखर भिजली का नाही हे दाखवण्यासाठी आलेले आहेत। तर आपण पाहू शकता की हे ते गोडवान आहे आणि एकंदरीत बाप्पू देखील आपल्यासोबत आहेत। बाप्पू, काय सांगाल? खऱ्या अर्थाने तुम्ही साखर दाखवण्यासाठी येथे आलेला आहात, एक प्रकारे मोठं आरोप प्रत्यारोप या साखर भिजण्यावरून होत आहे, काय सांगाल? साखर इथं गोडाऊनमध्ये कोणत्याही गोडाऊनमध्ये साखर भिजलेली नाही। साखर भिजले कशी म्हणायचं? वरून पत्रा लिकेज झाला। हे बघा, वर तुम्ही हे एक्झॉस्ट घेतलं, 2 एक्झॉस्ट फॅन येतो, इकडे बघा, मागवर बघा, वर बघा, तिकडं ते का ते एक्झॉस्ट फॅन 2 आहेत। त्या साईडने त्याला ॲक्रेलिक प्लॅस्टिक आहे, ते प्लॅस्टिक कदाचित क्रॅक झालं होतं कधी कधी। ते झालं की आमच्या लोकांचं बारीक लक्ष असतं, ते झालं की आम्ही लगेच त्याला एक्सचेंज आमच्या स्पेअर असतात, ते प्लॅस्टिक आम्ही बदलून टाकतो आणि तो फॅन बसवतो तिथं। हे एक्झॉस्टसाठी, हे एक्झॉस्ट फॅन ह्याला ह्युमिडिटी कमी व्हावी, म्हणजे मॉइश्चरायझेशन प्रमाण कमी व्हावं म्हणून ते आपण एक्झॉस्ट बसवले असतात। आणि तिथून जर पावसाचं पाणी आलं, पत्रा फुटून वरचं पाणी आलं तर साखर भिजू शकते। चंद्रअण्णा तावरे काल तर हातात साखर घेऊन म्हणाले की आता ही साखर अशी भिजलेली आहे, कसं ही मार्केटमध्ये कोण घेईल? पण ते आता आपण घेऊ की साखर कुठली? या तुम्ही सांगा, हे वा साखर ही ओली का उजळली का कुरडी बघा। साखर भिजायचं काय कारण येत नाही ना। आणि भिजलेली साखर आपलं कसं आहे की जितका साठा आहे साखरेचा 7-8 लाखाचा क्विंटलचा, तेवढ्या सगळे साखरेचा आपला इन्शुरन्स आहे, फुल इन्शुरन्स आहे। आपले 50 पोती जरी भिजली, 100 पोती भिजली, आपण लगे इन्शुरन्स रिपोर्ट करतो, इन्शुरन्सवाले येतात, पंचनामा करतात, आपल्याला त्या पोत्याचे पैसे येतात। आपलं काही नुकसानाचं काय कारण नसतं। ही सगळी जर साखर भिजली, आपला हलगर्जीपणा नसताना, आपला निष्काळजीपणा नसताना, आपला निष्काळजीपणा कुठेही नाही, आपले पत्रे चांगले, कुठं लिकेजसुद्धा नाही, आपले सगळी ही पूर्ण जेवढी साखर आहे सगळी ह्या ताडपत्र्याने वरून झाकलेली आहे, वरून पत्रा चांगला आहे आणि ह्यात पाणी, हे बघा आत पाणी याचा काय संबंध नाही, वरून पाणी याचा काय संबंध नाही। पाण्याचा आणि साखरेचा जर तिथं मिलाप झाला, साखरेला पाणी लागलं तर त्याला भिजली म्हणायचं। पण आता बाष्पीभवनाचं आता पावसाळी हवामान आहे, पावसाळी हवामानाच्या हवेमध्ये बाष्प असतं। प्रचारात हा मुद्दा स्पष्टतेने जाणवतो की साखर भिजली, 60,000 पोती भिजली, पण साखर भिजलेलेच नाही, आमचं रोज लक्ष येत ना। गोडाऊनचे रिपोर्ट आम्ही रोज घेतोय, रोजच्या रोज रिपोर्ट क्लिअर आहेत। भिजलेलं असेल तर आम्हाला रिपोर्ट आला असता, आम्ही पाहतो रोज जाऊन, आम्ही लोकांना पाठवतो, पण भिजलेला कधी रिपोर्ट नाही। साखर भिजायचं काही कारण नाही, थोडी साखर म्हणजे काय बिलकुल नाही भिजलेली, हे मॉइश्चराईज साखर आहे। कुठं तरी तुम्हाला एखाद्या पोत्याचा कोपरा सापडेल, तुम्ही एखाद्या कोपऱ्याला कुठल्या तरी काढून कुणाला तरी सांगितलं असेल बाबा तिथं पाणी मारून ठेवू, तिथं काय कर, आणि मग तिथली साखर काढायची, मग तिथली तुम्हाला ओलं निघणार किंवा मॉइश्चराईज निघणार, थोडासा कोपरा भिजला असेल कुठेतरी। हे सहकार्यातले ह्यांच्या जुन्या लोकांच्या आयडिया सगळ्या पहिल्यापासून, अमक्या मिलचा नटबोल्ट ढिला करून ठेव, मी येतो थोड्या वेळाने, जायचं मग ते फिरत म्हणायला जे इथं घरघर काय वाचेल, तुम्हाला काय दिसत नाही का रे इथं? ही नटबोल्ट बिल्डोल्ट कोण आवडायची? कोण? तुम्ही पगार घेता का? आम्ही पगार घेतो, आणि ह्यांनी सांगितलं सुढेला करून ठेवून। असा प्रकार हा राजकारणामध्ये चालतो। खऱ्या अर्थाने काल चंद्रअण्णा तावरे येथे गोडवानात आपल्या सहकार बचाव पॅनेलच्या अनेक जे सभासद आहेत त्यांना घेऊन आले होते आणि त्यांनी खऱ्या अर्थाने साखर भिजली आहे असा दाखवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर खऱ्या अर्थाने जे
विद्यमान चेअरमन आहेत केशव बाप्पू जगताप, ते आत्ता गोडवानमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी देखील साखर भिजली नाही असं दाखवलेलं आहे आणि स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की साखर भिजली नाही. एकंदरीत सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात प्रचारात आहेत ते आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.